शिर्डीत हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणारे 3 आरोपी जेरबंद। गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 3 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डीत जेरबंद केले असून त्यांच्याकडून 3 गावठी कट्ट्यासह 2,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तीनही आरोपींवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेने शिर्डीत खळबळ माजली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फते गणेश आप्पासाहेब शेजवळ राहणार भीमनगर शिर्डी यांच्याकडे अग्निशस्त्र असून त्याने दहशत निर्माण करण्याकरिता हवेत गोळीबार केला असून गोळीबार केल्याचा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे। पथक संशयास इसमाचा शोध घेत असता आरबीएल चौकाजवळ शिर्डी या ठिकाणी गणेश आप्पासाहेब शेजवळ मिळून आला। त्याच्याकडे अग्निशस्त्राबाबत विचारपूस केली असता त्याने मोबाईलमध्ये अग्निशस्त्राचा व्हिडिओ दाखवला। सदरचे अग्निशस्त्र त्याचा चुलत भाऊ अजय रत्नाकर शेजवळ याच्याकडे ठेवलेले असल्याची माहिती सांगितली आहे। पथकाने पंचासमक्ष अजय रत्नाकर शेजवळ याच्या घरातून 1,50,000 रुपये किमतीचे 3 गावठी पिस्तल, 3 जिवंत काडतुसे व 3 रिकाम्या काडतुसाच्या पुंगळ्या जप्त केल्या। आरोपी गणेश आप्पासाहेब शेजवळ व अजय रत्नाकर शेजवळ यांच्या कब्जातून 1,20,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल जप्त केले। शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडाच्या संबंधाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तेथील गुन्हेगारांविषयी माहिती करून कारवाई करण्यासंबंधी सूचना दिलेल्या होत्या। माहिती काढत असताना शिर्डी येथील गणेश शेजवळ याचा हवेत गोळीबार करतानाचा एक व्हिडिओ प्राप्त झालेला होता। त्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव आणि टीमने त्याला ताब्यात घेतलं होतं। त्याने त्याच्याकडील शस्त्र हे अजय शेजवळ राहणार शिर्डी याच्याकडे ठेवल्याबाबत माहिती दिली। त्याप्रमाणे त्यांच्याकडनं 2-3 गावठी कट्टे, 3 रिकाम्या पुंगळ्या आणि 3 जिवंत काडतुसं असा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे।